नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राहुल गांधी यांनी नीट पेपर फुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असून शिक्षण मंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवावे अशी मागणी त्यांनी केली. वारंवार पेपर फुटी का होत आहे, सरकार गप्प का आहे, असे सवालही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने लातूरमधील खासगी ट्युशन संचालकाच्या कार्यालयात पुन्हा छापे टाकले आहेत. महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल आणि विद्यार्थ्यांशी संबंधित माहिती जप्त करण्यात आली असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी नीट पेपर फुटीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच डॉक्टर बनणार का, असा संतप्त सवाल करत त्यांनी शिक्षण माफियांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांतता कराराबाबत तातडीने निर्णय घेण्याचा इशारा दिला. वेळ संपत चालली आहे, हालचाल करा अन्यथा काहीच उरणार नाही, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. पुढील महिनाभरात पेट्रोल 120 ते 130 रुपये आणि डॉलर 100 रुपयांवर जाऊ शकतो असा दावा त्यांनी केला. परभणी, बुलढाणा आणि वाशिममध्ये पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याला किमान 2 ते 3 हजार रुपये हमी भाव आणि प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी आज लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रोहित पवार आणि खासदार भास्कर बगरे करत आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. रणरणत्या उन्हात 75 वर्षीय महिला शेतकरीही रस्त्यावर उतरल्या होत्या. आंदोलनादरम्यान राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मोठ्या विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे. मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही वर्षांत पुण्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बच्चू कडू यांनी महाराष्ट्रात आज सर्व्हे झाला तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनाच सर्वाधिक पसंती मिळेल असं म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या असून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत राष्ट्रवादीतील काही घडामोडींवर चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील जमीन टीडीआर प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. रायगड फोर्ट परिसरात 50हून अधिक रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गडावर मद्यधुंद पार्ट्या होत असल्याचा आरोप करण्यात येत असून प्रशासनाने सुरक्षा आणि तपासणी कडक करण्याची मागणी होत आहे. पुण्यात फॉर्च्युनर आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारची करमाळा इथे हायवा ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. IPL 2026 मध्ये RCBकडून PBKSचा 23 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर प्रीती झिंटा मैदानात कर्णधार श्रेयस अय्यर यांच्याशी गंभीर चर्चेत दिसल्या. पंजाबचा हा सलग 6वा पराभव असल्याने संघावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. पराभवानंतर श्रेयस अय्यर यांनी खराब सुरुवातीला जबाबदार धरले. प्रभसिमरन आणि प्रियांश अपेक्षित सुरुवात देऊ शकले नाहीत असे सांगतात त्यांनी स्वतःच्या फलंदाजीबद्दलही नाराजी व्यक्त केली. तरीही संघ पुनरागमन करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टेम्पल संस्थानला राज्य सरकारने अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. तमिळ चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ निर्माते के राजन यांचे निधन झाले असून त्यांनी चेन्नईतील अड्यार पुलावरून उडी घेतल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. VD सतीसन यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDF सरकार सोमवारी शपथ घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसह 21 मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
नीट पेपर फुटी तपासात टेलिग्राम ॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील काही मोठे क्लास चालक आता CBIच्या रडारवर आले असून पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.